बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांनी मुख्यमंत्री असताना मराठी नाटकांवर करमणूक कर न आकारण्याचा निर्णय घेतला होता। त्यांच्या या दूरदृष्टीचा फायदा आजही मराठी नाट्यसृष्टीला होत आहे, असं प्रतिपादन ज्येष्ठ नाटककार दिग्दर्शक सतीश आळेकर यांनी केलं। स्वर्गीय प्रकाश ढेरे चॅरिटेबल ट्रस्ट आणि गंगा लॉज मित्रमंडळाच्या वतीनं आयोजित 40व्या कवी संमेलन आणि यशवंतराव चव्हाण कला साहित्य पुरस्कार प्रदान सोहळ्यात ते बोलत होते। आळेकर यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या कलासक्त आणि द्रष्टेपणाचे कौतुक केलं। ढेरे कुटुंबाने सलग 40 वर्ष कवी संमेलन घेण्याचा वारसा जपलाय, हे दिलासादायक असल्याचंही त्यांनी नमूद केलं। यावेळी त्यांनी महेश कोठारे यांच्या योगदानाचीही दखल घेतली। कोठारे यांनी अनेक लोकप्रिय चित्रपट दिले आणि अनेक कलाकारांना स्टार बनवण्यात महत्त्वाचं योगदान दिलं। मराठी चित्रपटांमध्ये तांत्रिक आणि अद्भुताचे गारुड प्रथम त्यांनीच निर्माण केलं, असं आळेकर म्हणाले। या समारंभात ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते महेश कोठारे यांना यशवंतराव चव्हाण कला जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला। तसंच रानमाणूस प्रसाद गावडे यांना अजितदादा सामाजिक कार्य पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं। या दोन्ही पुरस्काराचं स्वरूप प्रत्येकी 51,000 रुपये रोख आणि सन्मानचिन्ह असं होतं। या व्यतिरिक्त यशवंतराव चव्हाण साहित्य पुरस्कार बुलढाणा येथील प्रेषित प्रदीप सिद्धभट्टी, चंद्रपूर येथील अविनाश पोईनकर आणि नाशिक येथील प्रतिभा पवार खैरनार यांना प्रदान करण्यात आलं। या पुरस्कारांमध्ये प्रत्येकी 11,001 रुपये रोख आणि सन्मानचिन्ह समाविष्ट होतं। टिळक स्मारक मंदिरात पार पडलेल्या या सोहळ्याला अनेक मान्यवर उपस्थित होते। यामध्ये ज्येष्ठ वात्र टीकाकार रामदास फुटाणे, ज्येष्ठ कवी अशोक नायगावकर, निलिमा कोठारे, राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष सुनील टिंगरे, संयोजक विजय ढेरे, संजय ढेरे, गौरव फुटाणे, मित्रमंडळाचे सचिन जाधव, कुणाल जाधव, माजी महापौर दत्तात्रय धनकवडे आणि माजी आमदार मोहन जोशी यांचा समावेश होता। उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार सध्या बारामती दौऱ्यावर असून त्यांनी आज सकाळी बारामतीतील सहयोग या निवासस्थानी जनता दरबाराचं आयोजन केलं होतं। अजित पवार यांच्या कार्यपद्धतीप्रमाणेच नागरिकांशी थेट संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेण्याचा प्रयत्न सुनेत्रा पवार यांनी केला। या दरबारात नागरिकांच्या विविध तक्रारी ऐकून घेण्यात आल्या आणि अनेक प्रश्नांवर तत्काळ निर्णय घेण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या। विशेषतः महिलांच्या समस्या आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेशी संबंधित अडचणी सोडवण्यावर त्यांनी विशेष लक्ष केंद्रित केलं। सकाळी 9:15 वाजल्यापासूनच सहयोग सोसायटी परिसरात नागरिकांची मोठी गर्दी दिसून आली। बारामती तालुक्यातील विविध गावांमधून अनेक नागरिक आपल्या समस्या मांडण्यासाठी आले होते। यामध्ये महिलांची संख्या विशेषतः जास्त होती। लाडकी बहीण योजनेतील अडथळे, स्थानिक नागरी सुविधा तसंच वैयक्तिक तक्रारी अशा विविध विषयांवर महिलांनी सुनेत्रा पवार यांच्याशी थेट संवाद साधला। प्रत्येक व्यक्तीचं म्हणणं संयमानं ऐकून घेत त्यांनी उपस्थित प्रशासकीय अधिकाऱ्यांना संबंधित प्रश्न तातडीनं सोडवण्याच्या सूचना दिल्या। या जनता दरबाराच्या वेळी बारामती वकील संघटनेचे सदस्य देखील सुनेत्रा पवार यांना भेटले। त्यांनी वकिलांच्या व्यावसायिक अडचणींबाबत चर्चा केली आणि काही महत्त्वाच्या मुद्द्यांकडे त्यांचं लक्ष वेधलं। नागरिकांच्या समस्या थेट ऐकून घेत त्या तातडीनं मार्गी लावण्याचा प्रयत्न होत असल्यानं उपस्थितांनी समाधान व्यक्त केलं। अनेकांनी या उपक्रमाचं स्वागत करत प्रशासनाशी थेट संवाद साधण्याची ही प्रभावी पद्धत असल्याचं सांगितलं। दरम्यान पुण्यातील वाघोली इथं होणाऱ्या आगामी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या आयोजकांनीही या दरबारादरम्यान सुनेत्रा पवार यांची भेट घेतली। स्पर्धेचं औपचारिक निमंत्रण देण्यासाठी ते बारामतीत आले होते। यावेळी सुनेत्रा पवार यांच्या हस्ते स्पर्धेतील मानाची गदा पूजण्यात आली। कुस्ती हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा आणि परंपरेचा महत्त्वाचा भाग असल्याचं सांगत त्यांनी या स्पर्धेला शुभेच्छा दिल्या। ग्रामीण भागातील मल्लांना अशा स्पर्धांमुळे मोठं व्यासपीठ मिळतं असं मत व्यक्त करत राज्यातील कुस्ती परंपरेला पुढेही प्रोत्साहन दिलं जाईल असंही त्यांनी आयोजकांना आश्वासन दिलं। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सदस्य नोंदणी मोहिमेला वेग आला असून आता मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकारांनीही या उपक्रमाला पाठिंबा दिलाय। मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या उपस्थितीत अनेक मराठी कलाकारांनी पक्षाचे सभासत्व स्वीकारलं। दादरमधील शिवतीर्थ या निवासस्थानी आयोजित कार्यक्रमात ही सदस्य नोंदणी पार पडली। मनसेच्या वर्धापन दिनानिमित्त सुरू करण्यात आलेल्या या अभियानाला कलाकारांचा प्रतिसाद मिळाल्यानं पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालंय। यंदा 9 मार्च रोजी किल्ले रायगडाच्या पायथ्याशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा 20वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। या कार्यक्रमात राज ठाकरे यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत राज्यभर मोठ्या प्रमाणावर सदस्य नोंदणी मोहीम राबवण्याचं आवाहन केलं होतं। त्याचबरोबर स्थानिक पातळीवर संघटन अधिक मजबूत करण्यासाठी आणि जनसंपर्क वाढवण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी अधिक सक्रिय व्हावं असंही त्यांनी सांगितलं होतं। या पार्श्वभूमीवर दादर येथील शिवतीर्थ निवासस्थानी सदस्य नोंदणीचा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला।
या कार्यक्रमात अभिनेते पुष्कर श्रोत्री, भरत जाधव, दिग्दर्शक केदार शिंदे तसंच ॲडव्होकेट गुरु भरत दाभोलकर यांनी उपस्थित राहून मनसेच्या सदस्य नोंदणी प्रक्रियेत सहभाग घेतला. मराठी कलाक्षेत्रातील या मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष रंग चढला. कलाकारांनी राज ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत पक्षाच्या उपक्रमांना पाठिंबा देण्याची भूमिका घेतली. या कार्यक्रमाला मनसेच्या चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमय खोपकर आणि पक्षाच्या नेत्या शालिनी ठाकरे देखील उपस्थित होत्या. मनसेच्या 20व्या वर्धापन दिनानिमित्त राज्यभर सदस्य नोंदणी अभियान राबवलं जात असून विविध क्षेत्रातील व्यक्तींना पक्षाशी जोडण्याचा प्रयत्न केला जातोय. त्याचाच भाग म्हणून आता मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकारांनीही राज ठाकरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत पक्षाचे सभासत्व स्वीकारलं आहे. त्यामुळे आगामी काळात या मोहिमेला आणखी गती मिळण्याची शक्यता व्यक्त केली जाते. प्रत्येक छोटे हॉटेलवाले त्रस्त झाले आहेत. त्यांचं हॉटेल बंद करावं लागत आहे. हॉस्टेल बंद पडत आहेत. लोक 2000 रुपये देत गॅस सिलेंडर विकत घेत आहेत. केंद्र सरकारला हे दिसत नाही का? देशाचे पंतप्रधान नरेंद्र हे सरेंडर झाले आहेत असं म्हणत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी भाजप सरकारवर टीका केली आहे. विजय वडेट्टीवार म्हणाले की सामान्य माणसांना गॅस आणि तेलासाठी ज्या समस्येला तोंड द्यावं लागतं याचं कारण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. त्यांनी अमेरिकेसमोर गुडघे टेकले आहेत. अमेरिकेच्या इशाऱ्यावर देश चालवणं योग्य आहे का? मोदी यांच्या इस्रायलसोबत आहोत या विधानामुळे आपल्याला इराणकडून मिळणारी साथ मिळत नाही. मंत्री सांगतात कसलीही कमतरता नाही, पण सिलेंडरसाठी 2-2 किलोमीटर रांगा लागताना दिसत आहेत. गॅस आणि पेट्रोल संदर्भात राज्याची स्थिती काय आहे यावर सरकारनं बोललं पाहिजे. लोक त्रस्त झाले यावर निर्णय घेतला गेला पाहिजे. काँग्रेस नेते नाना पटोले म्हणाले की एप्स्टीन फाईल्समुळे सरेंडर झालेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे संपूर्ण देशात गॅस, पेट्रोल, डिझेलचा तुटवडा जाणवलाय. हॉस्टेलमध्ये राहणारे मुलं-मुली ते सुद्धा जेवणाची व्यवस्था होत नाही म्हणून सगळं सोडून गावाकडे निघालेत अशी परिस्थिती झाली आहे. अनेक हॉटेल्स बंद झाले आहेत. घरगुती गॅस सिलेंडर बंद व्हायला सुरुवात झाली आहे. त्यासाठी लोकांची लाईन लागायला सुरुवात झाली आहे. नाना पटोले म्हणाले की राज्य सरकार आणि केंद्र सरकार या सर्व परिस्थितीमध्ये अमेरिकेला आणि इस्रायलला सरेंडर झाले आहेत. त्यामुळे एप्स्टीन फाईलचा परिणाम यांच्या पापाचा परिणाम सामान्य लोकांना भोगावा लागतोय. मुंबई शहरातील अर्ध्यापेक्षा जास्त हॉटेल्स बंद आहेत. कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. सरकार अजूनही झोपलेलं आहे म्हणून आम्ही सरेंडर दे सिलेंडर असं आंदोलन करत आहोत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची अखिल भारतीय प्रतिनिधी सभा शुक्रवारी हरियाणातील पानिपत इथं सुरू झाली. ही सभा RSSची सर्वोच्च निर्णय घेणारी संस्था आहे आणि पानिपतमध्ये तिची ही बैठक 3 दिवस चालेल. RSS प्रमुख मोहन भागवत यासाठी 7 दिवसांपूर्वीच पानिपतमध्ये बांधलेल्या संघाच्या केंद्रात पोहोचले आणि तेव्हापासून ते तिथंच उपस्थित आहेत. संघाला नवीन रूप देण्याच्या चर्चेदरम्यान ही सभा अत्यंत महत्त्वाची मानली जाते. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन हे देखील 3 दिवस इथं उपस्थित राहणार आहेत. पहिल्या दिवशी व्यासपीठावर RSS प्रमुख मोहन भागवत आणि सरकार्यवाह दत्तात्रय होसबाळे हेच बसले होते. भाजप अध्यक्ष नबीन यांना व्यासपीठाखालील पहिल्या रांगेत खुर्चीवर जागा मिळाली. सभा सुरू झाल्यानंतर माध्यमांना केवळ 8 मिनिटांसाठी प्रवेश देण्यात आला. त्यानंतर सभागृहात देशभरातून संघ आणि त्याच्या विचारसरणीशी संबंधित 32 संघटनांचे 1487 प्रतिनिधीच बसले होते. बाकी सर्वांना बाहेर काढण्यात आलं. अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी सांगितले की पहिल्या दिवशी RSSच्या शताब्दी वर्षात झालेल्या कामांवर चर्चा होईल. दुसऱ्या दिवशी RSSच्या प्रकल्पांमध्ये आलेल्या आव्हानांवर चर्चा होईल. त्याचबरोबर पुढील 1 वर्षात केल्या जाणाऱ्या कामांची रूपरेषा निश्चित केली जाईल. अंतिम दिवशी म्हणजेच 15 मार्च रोजी RSS प्रमुख मोहन भागवत यांचे संबोधन होईल. त्यानंतर दत्तात्रय होसबाळे सभेत झालेल्या निर्णयांची आणि मंजूर झालेल्या प्रस्तावांची अधिकृत माहिती माध्यमांमध्ये सामायिक करतील. RSSमध्ये अखिल भारतीय प्रतिनिधी सभा ही एक प्रकारे निर्णय घेणारी सर्वात मोठी इकाई आहे, ज्यात RSSच्या सर्व कामांचे पुनरावलोकन होते. तसंच पुढील वाटचालीसाठी रूपरेषा ठरवली जाते. यावेळी ही सभा यासाठीही महत्त्वाची आहे की पुढील 2 वर्षात 9 राज्य आणि 1 केंद्रशासित प्रदेशात निवडणुका आहेत. महापालिकेतील भरती प्रकरणावरून राजकारण तापलं असून शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि आमदार अनिल परब यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात महापालिकेतील 120 पदांच्या भरती प्रक्रियेला स्थगिती दिली होती. मात्र त्यानंतर महापौर रितू तावळे यांनी ही भरती अंमलात आणण्यासाठी प्रशासनाला पत्र पाठवल्याची माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर अनिल परब यांनी सरकारला लक्ष्य करत थेट सवाल उपस्थित केला. मुख्यमंत्र्यांनी स्टे दिला असताना महापौरांनी तो उठवला म्हणजे महापौर मुख्यमंत्र्यांपेक्षा मोठ्या झाला का असा प्रश्न त्यांनी उपस्थित करत सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. अनिल परब सिडकोमधील कथित गैरव्यवहाराच्या मुद्द्यावर बोलत असताना त्यांनी या भरती प्रकरणाचाही उल्लेख केला. त्यांनी सांगितलं की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भरती प्रक्रियेत काहीतरी संशयास्पद असल्याची जाणीव झाल्यामुळेच त्यांनी तत्काळ स्थगिती दिली होती. मात्र त्यानंतर महापौरांनीच या निर्णयावर पाणी फिरत प्रशासनाला पत्र पाठवलं. प्रकरण अंगाशी येऊ लागलं की लगेच निर्णय मागे घेतले जातात अशी टीकाही त्यांनी केली.
या प्रकारामुळे प्रशासनात आणि राजकीय वर्तुळात संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं असल्याचंही त्यांनी नमूद केलं. उल्हासनगर महापालिकेच्या काही प्रकरणांचाही परब यांनी सभागृहात उल्लेख केला. त्यांनी सांगितलं की अनेक गंभीर मुद्दे त्यांनी सभागृहात मांडले असले तरी त्यावर योग्य ती चौकशी होत नाही. एखाद्या अहवालात दोषी आढळूनही संबंधितांवर कारवाई होत नसल्याचा आरोप त्यांनी केला. गुन्हा सिद्ध झाला तरी नेमकी कारवाई काय झाली असा सवाल करत त्यांनी सरकारवर निशाणा साधला. चौकशी समित्या नेमल्या जातात मात्र पुढे कोणतीही ठोस कारवाई होत नाही असंही ते म्हणाले. गॅस घरपोच मिळत आहेत. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत हे गॅस घेण्यासाठी कुठे रांगेत उभे आहेत का? कोणीही गॅस घेण्यासाठी रांगेत नाही. उलट 2012 मध्ये गॅससाठी लोक रांगेत उभे असल्याचे फोटो उभाटा गटाकडून व्हायरल केले जातात. काँग्रेस काळातील परिस्थितीचे फोटो आता टाकण्याची वेळ काँग्रेस आणि उभाटावर आली असं म्हणत भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी उभाटा काँग्रेसवर निशाणा साधलाय. नवनाथ बन म्हणाले की देश पुढे जातोय म्हणून तुमची पोटदुखी होतीये. यातून निर्माण होणाऱ्या गॅसला संजय राजाराम राऊत हे नाव दिलं पाहिजे. देशामध्ये सुरक्षित गॅस प्रणाली सुरू आहे. लोक व्यवस्थित राहत आहेत. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशाचा झेंडा अभिमानानं उंचावतोय. हे बघून संजय राऊत यांचं पोट दुखतंय. त्यांनी बाटल्यावर बसून देत गॅस भरावा. त्याला संजय राजाराम राऊत असं नाव द्यावं. तो मातोश्री आणि उभाटाच्या नेत्यांना द्यावा. नवनाथ बन म्हणाले की संजय राऊत यांनी बाजूच्या देशांची काय अवस्था झाली आहे पाहणं गरजेचं आहे. तिथं 350 रुपये लिटर पेट्रोल डिझेल झालंय. भारत हा मोदींच्या नेतृत्वात सर्वात सुरक्षित देश आहे. देशाचं वाटोळं झालं पाहिजे असं स्वप्न राऊत बघतात पण ते कधी पूर्ण होणार नाही. जनतेचा मोदींवर विश्वास आहे. युद्धामुळे राऊत, गांधी, ठाकरे बेरोजगार झाले आहेत. नवनाथ बन म्हणाले की इराण-इस्रायल युद्धाचा फटका जगभरात बसला असताना भारत सर्वात सुरक्षित देश आहे. आज काही ठिकाणी काही लोक संजय राऊतांसारखे हे जाणीवपूर्वक अफवा पसरवण्याचं काम करतात. देशभरात आज घडीला 50 लाख गॅस सिलेंडर रोज वितरित केले जातात. ज्या होर्मुझ खाडीमधून भारताला कच्च्या तेलाची आयात होते त्या सुरळीत करण्याचे प्रयत्न केंद्र सरकारकडून सुरू आहे. आपण पर्यायी मार्गाचा अवलंब देखील करत आहोत. जवळपास इतर देशांकडून आपली कच्च्या तेलाची खरेदी सुद्धा वाढली आहे. दिवंगत अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूविषयी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी एक मोठा दावा केलाय. व्हीएसआर कंपनीचा मालक व्ही.के. सिंग आपल्या मर्जीतील अधिकाऱ्यांना हाताशी धरून विमानाच्या ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्ड झालेली माहिती एडिट करत आहे असं त्यांनी म्हटलंय. त्यांच्या या आरोपामुळे व्हीएसआर विमान कंपनीभोवती असणारं संशयाचं मळभ अधिकच गडद झालंय. अजित पवार यांचे गत 28 जानेवारी रोजी बारामतीत झालेल्या एका विमान अपघातात निधन झालं होतं. तेव्हापासून या दुर्घटनेविषयी सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस आणि विरोधी बाकावरील राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे आमदार संशय व्यक्त करत आहेत. विशेषतः आमदार रोहित पवार यांनी हे प्रकरण चांगलंच लावून धरलंय. त्यांनी या प्रकरणी आतापर्यंत वेगवेगळ्या पत्रकार परिषदा घेऊन या दुर्घटनेशी संबंधित पुरावे आणि तांत्रिक माहिती समोर आणली आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी आज या विमानाच्या ब्लॅक बॉक्समधील माहिती एडिट करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप केलाय. रोहित पवार म्हणाले फेरफार करण्यात अत्यंत सराईत असलेला व्हीएसआर कंपनीचा मालक व्ही.के. सिंग सद्यस्थितीला आपल्या मर्जीतील काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून एफडीआरचा एक भाग ज्यामध्ये विमानांची सर्व तांत्रिक माहिती रेकॉर्ड झालेली असते त्यामधील एडिट करत असल्याची माहिती मिळाली आहे. डीजीसीए किंवा AAIB मधील जे कुणी या कामी मदत करत असतील किंवा करणार असतील त्यांनी फॉरेन्सिक ऑडिटमध्ये हा फेरफार पकडला जाईल याची नोंद असू द्यावी. उद्या आम्ही संसदेच्या माध्यमातून समिती स्थापन केल्यानंतर आणि त्यात फॉरेन्सिक ऑडिट झालं जे होणारच आहे तेव्हा व्हीएसआर कंपनीला वाचवायला कुणीही येणार नाही. तसंच DGCA मध्ये अनेक अधिकारी प्रामाणिक देखील आहेत हेही लक्षात असू द्यावं असं ते म्हणाले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.